नमस्कार, वनिताज किचन मस्त खाऊमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या प्रतिसादामुळे मला खूप चांगले चांगले डिशेस बनवायचे खूप चांगलं प्रोत्साहन मिळत आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद, आभार. तर आज आपण चटकदार अशी शिमला मिरचीची म्हणजे ढबू मिरचीची भाजी बनवते जरा वेगळ्या प्रकारे. तर इथं मी असा एक मोठा कांदा असा बारीक मधून चिरून घेतलेला आहे, असं मोठे मोठे पीसेस. त्याच्यानंतर 1 ते 2-3 माझ्याकडे ढबू मिरच्या होत्या, त्या पण अशा मोठ्या मोठ्या करून घेतलेल्या आहे. पाण्यात घालून ठेवलेत मी त्याला. तर आता आपण हे सगळे एकत्र करायचे आणि याला मॅरिनेट करून 5 मिनिटं ठेवायचे. तर सर्वप्रथम आपण पाण्यातनं ढबू मिरची काढूया आणि आपण ह्याच्यात ठेवूया. रोजची तीच आपण ढबू मिरचीची भाजी खाऊन कंटाळतो, लहान मुलंही कंटाळतात. तर त्यामुळं आपण एक वेगळ्या प्रकारची भाजी करून बघू. आता ही ढबू मिरची मी घेतलेली आहे, त्याच्यातच आपण हा कांदा घालू. तर आता आपण ढबू मिरची घातली, स्वच्छ धुतलेली, एक कांदा घातलेला आहे. त्याच्यातच आपण आता 1 चमचाभर हळद, चवीनुसार मीठ, धने पावडर, थोडासा गरम मसाला आणि बिना मसाल्याचं लाल तिखट 1 चमचा 1.5 चमचा घालू शकतो आपण. तिखट वगैरे कसं पाहिजे ते आपल्यानुसार आवडीनुसार आपण घालू. शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चमचाभर आणि थोडीशी साखर, 1 चमचाभर साखर. आधी आपण ह्याला मिक्स करून घेऊ आणि मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मॅरिनेट करून आपल्याला 5 मिनिटं ठेवायची. आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूया आणि जर कोणाकडं ताक असेल तर अर्धी वाटी ताक ह्याच्यात मिक्स करू शकतो. जर ताक नसेल तर अर्धी वाटी दही घेऊन त्याच्यात थोडं पाणी घालून त्याला पातळ करून आपण ह्याच्यात मॅरिनेट करायला घालू. आता आपण ह्याच्यात घालूया आणि छान मिक्स करून ह्याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. आता आपण मिक्स करून घेऊ छानसं आणि झाकून 5 मिनिटासाठी ठेवू आणि नंतर आपण आपली खमंग अशी आणि चटपटीत अशी ढबू मिरचीची भाजी आपण करायची. आता आपले 5 मिनिटं झालेली आहेत, मॅरिनेट करून ठेवलेले आहे, बघू शकता इथं आपण छानसारखे. तर आता आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल घालून घेऊ. तेल छान तापलेलं आहे, आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, आता आपलं मॅरिनेट केलेली जी भाजी आपण करून ठेवली ती आपण आता ह्याच्यात घालू. आता थोडंसं आपण ह्याच पातेल्यात पाणी घेऊ आणि ह्याच्यात घालून वाफ आणण्यासाठी आपण ह्याला झाकून ठेवू. आता आपण थोडंसं पाणी घालूया याच्यात आणि एक 10 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आपण ह्याला झाकून ठेवू. तर असेच माझे रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.